मी कृपा सबका न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी बातमीपत्राच्या महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर टाकूया। रावसाहेब दानवेंच्या मनाचा ठाव लागत नाही। परभणी लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेला मिळावी, अर्जुन खोतकर यांचं विधान। माझे महाविकास आघाडीतील नेत्यांशी बोलणे नाही, नगर लोकसभेच्या उमेदवारीवर निलेश लंकेंचे प्रत्युत्तर। जालन्यातल्या वडगाव येथे मराठा समाजाची संवाद बैठक संपन्न। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाने घेण्यात आली बैठक। आणि रोहित पवार यांच्या टीकेला सुनील तटकरे यांचे सडेतोड उत्तर। तटकरे यांच्याकडून रोहित पवार यांची बालवाडी अध्यक्ष म्हणून उपमा। आता पाहूयात सविस्तर वृत्त। रावसाहेब दानवेंच्या मनामध्ये अजूनही आढी असून त्यांच्या मनाचा ठाव आम्हाला लागत नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी दिली आहे। मागच्या लोकसभेला दानवे आणि खोतकर यांचे राजकीय शत्रुत्व मिटवण्याचे बोललं जात होतं, मात्र खोतकरांच्या वक्तव्यानंतर दानवे खोतकर यांचं अजूनही जुळत नाहीये असं दिसतंय। महायुतीचे दानवे उमेदवार असल्याने आम्ही आमच्या परीने 100% कामाला लागलो, मात्र दानवेंच्या मनामध्ये अजूनही आढी असून त्यांच्या मनाचा ठाव आम्हाला कळत नाही। दानवेंकडून योग्य तो सन्मान दिला जात नाही, अशा शब्दात खोतकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे। त्याचबरोबर शिवसेनेच्या जागांवर हक्क सांगून भाजप शिवसेनेवर दबाव आणत आहे। एकनाथ शिंदेंवर विश्वास ठेवून आम्ही सर्व तुमच्याकडे आलो आहोत, त्यामुळे मित्राने मित्रासारखं राहावं, अशी फसवणूक करू नये असंही खोतकर यांनी म्हटलंय। विचारू भाऊ। भाऊ मला सांगा की अनेक जागा ज्या आहेत ते भाजपनं जाहीर केलेल्या आहेत, त्याचबरोबर परभणी लोकसभा मतदारसंघावर भाजपनं दावा केला आहे। ही जागा मुळात शिवसेनेची आहे, तर या जागेवर तुम्ही सुद्धा दावा केल्याची माहिती आहे। अर्थात गेली अनेक वर्ष शिवसेनेचाच लोकप्रतिनिधी निवडून येतो खासदार, त्यामुळं सामान्य शिवसैनिकांची भावना होती की तिथे ही जागा शिवसेनेला मिळायला पाहिजे। परंतु वर्षा पातळीवर काही निर्णय झाला असेल तर तो आम्हाला मान्य आहे, परंतु स्थानिक शिवसैनिकाला विश्वासात घेऊन हा निर्णय घेतला असता तर फार बरं झालं असतं असं मला वाटतं। जर पक्षानं संधी दिली आणि तुम्ही तुमच्या म्हणण्यानुसार कार्यकर्त्यांनी जर मागणी केली तर तुम्ही परभणीची जागा लढू इच्छिता का? नाही, माझा प्रश्न नाही, शिवसेना लढणार, शिवसेनेकडून कोणी जरी असेल, कारण की ती परंपरागत मतदारसंघ हा शिवसेनेचा होता। आता आम्ही असं ऐकतो की आमचे मित्र माननीय महादेव जानकर साहेबांना दिलेला आहे, काय हरकत नाही। असा निर्णय झाला असेल तरी निश्चितपणे त्यासाठी आम्ही प्रयत्न करू, निर्णय झाला असेल तर। जानकरांचं निश्चित मानलं जाते, मात्र भाजपच्या मला तेच इनपुट आहे की बाबा जानकर साहेबांचं शेवटी जानकर साहेब गटाकडून मात्र त्याला विरोध होतो। नाही, आता शेवटी माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांनी निर्णय घेतला असेल तर तो आम्हाला सर्वांना बंधनकारकच आहे। चर्चा या अनेक वेळा अनेक लोकांच्या होत असतात। जोपर्यंत समोरचा माणूस भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत त्यावर उत्तर देणं योग्य नाही। योग्य वेळी उत्तर दिलं जाईल असं मत आमदार संग्राम जगताप यांनी आमदार निलेश लंके यांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेशावर व्यक्त केलंय। आमदार संग्राम जगताप यांनी विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधलाय। आज तुम्ही संजय विखेंसोबत आहात, मागच्या वेळेस तुम्ही विरोधात लढलात, पण यावेळेस असं काय घडलं तुम्ही? निश्चित अजितदादांनी गेल्या काही महिन्यापूर्वीच मला समन्वयक म्हणून काही बैठकांकरता सूचना दिलेल्या होत्या, आणि आता गेल्या 8 दिवसापूर्वी देखील माझ्यावरती या दक्षिण लोकसभा मतदारसंघाचं समन्वयक म्हणून जबाबदारी दिली आहे। आणि विशेषतः या नगर शहर मतदारसंघामध्ये मी गेल्या काही वर्षापासून काम करतो आहे, त्यामुळे एक चांगला जनसंपर्क आणि लोकांमध्ये विकासात्मक भूमिका, आणि फक्त भूमिकाच नाही तर तिथं विकासात्मक क्रिया देखील आपल्याला पाहायला मिळते। मग त्या दृष्टिकोनातून ही जबाबदारी ज्यावेळेला अजितदादांनी सूचना दिल्यापासून त्याच्यामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे अग्रेसर राहून काम करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, आणि त्यामुळे ती भूमिका अजितदादा जी सांगतील त्या प्रकारे करण्याचं काम आम्ही करणार आहोत। तुमचेच एक सहकारी तुतारीच्या प्रयत्न नाही, त्यांची अजूनपर्यंत कुठली भूमिका जाहीर झालेली नाही। त्या दिवशी भूमिका जाहीर होण्याची त्याच्यावरती आम्ही तुमचे जे काय प्रश्न असतील त्याच्यावरती आम्ही उत्तर दिलं जाईल। चर्चा आहे मार्केटमध्ये, चर्चा आता अनेक वेळेला अनेक लोकांच्या होत असतात, आणि राजकारण हे चर्चेचं माहेरघर आहे, त्यामुळं वेगवेगळ्या चर्चा रोज होत असतात। त्यामुळे चर्चेला तथ्य नाही, जोपर्यंत जो मनुष्य त्या बाबतीमध्ये
जो काही भूमिका असेल, खुलासा असेल तो करत नाही, तोपर्यंत त्याच्यावर बोलणं उचित नाही. ते महाविकास आघाडी बैठकीला उपस्थित होते. नाही, ते अनेक वेळेला अजितदादांना खासगीमध्ये भेटतात, जाऊन बोलतात. मग आज त्याच्यावरती आपण प्रतिक्रिया देणं काही उचित राहणार नाही. लोकसभेसंदर्भात माझे शरद पवार तसेच महाविकास आघाडीतील नेत्यांशी बोलणे झाले नसून त्यांच्याशी बोलणे झाल्यावर तुम्हाला कळवतो, अशी प्रतिक्रिया आमदार निलेश लंके यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. तसेच महाविकास आघाडीकडून दुसरा उमेदवार दिल्यास तुम्ही त्याला पाठिंबा देणार का, या प्रश्नावर नेतृत्वाने घेतलेला निर्णय पाळावा लागेल, असं उत्तर देखील निलेश लंके यांनी दिलंय. आज छत्रपती शिवरायांची जयंती आणि त्या जयंतीच्या निमित्ताने म्हणजे खऱ्या अर्थाने आमचे सहकारी मित्र ज्यांनी या नगर शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने महापौर पदाच्या कालखंडामध्ये काम केलं, त्या संभाजीराजांचा वाढदिवस आणि म्हणजे किती योग म्हणता येईल, म्हणजे छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणून समाजात काम करीत असताना अशा एका आमच्या मावळ्याचा सुद्धा वाढदिवस आहे. त्यामुळं आज पहिला मान मीडियासमोर बाईट देण्याचा आमच्या संभाजीराजांना आहे. नाही, परंतु लोकसभेच्या अनुषंगाने तुमच्या राजीनाम्याची चर्चा आहे, जाणीवपूर्वक घडलं जातं, तुमचं काय म्हणणं आहे? आता बऱ्याच गोष्टी तर मलाच माहीत नसतात. काल परवाची बातमी मला बऱ्याच जणांचे फोन आले, तुम्ही राजीनामा द्यायला चालले काय. मी म्हणलं मी मतदारसंघात फिरतोय. तर अशा बऱ्याच गोष्टी चुकीच्या पसरवल्या जात आहे. काही पेपरला तर असं छापलं गेलं की उमेदवार दुसरं आहे कोणी, असं वेगवेगळ्या संदर्भ जोडले जातात. तो पाहू आता, वेळ काळ लवकरच सांगन. लोकसभेला लंकेच्या त्याच्यामध्ये तुमचं नगर दक्षिणमधून लोकसभेसाठी नाव जे आहे कळतंय. माझं तर काय अजून पवारसाहेबांशी आणि महाविकास आघाडीच्या नेते मंडळींशी तर काय माझं बोलणं नाही. तुम्ही मला कल्पना दिल्यानंतर मी आता थोड्या वेळाने त्यांच्याशी बोलून संपर्क करतो. परंतु यावेळेस लोकसभेची आघाडीकडनं जर एखादा दुसरा उमेदवार असेल तर त्याला तुम्ही पाठिंबा देणार का? शेवट नेतृत्वाने एखादा निर्णय घेतला तो पाळावा लागतो ना साहेब. आज तुम्ही ठाकरे गटांनी जे शिवजयंती आयोजित केलेली आहे त्याच्यात तुम्ही गाठीभेटी घेत आहे. अहो ठाकरे गट म्हणजे तुम्ही पाहिलं असं माझ्या हातात शिवबंधन आहे. अहो हे आमचे सगळे सहकारी, आमचे राजकीय सुहृद, आमचे भगवानराव फुलसौंदर म्हणून आमचे बाळासाहेब आहेत, इथं आमचे अभिषेक भाई आहेत. सगळे आम्ही एका परिवारातले माणसं आहे. आमचा एक परिवार आहे, अखंडितपणे आमचा नगर शहरामधला परिवार आहे. मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीत महानिर्णायक बैठक घेऊन मराठा बांधवांना त्यांच्या गावात बैठका घेण्यास सांगितल्या. त्या अनुषंगाने काल जालन्यातल्या वडगाव येथे मराठा समाजाची संवाद बैठक पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यात मराठा समाजाने त्यांचे मत मांडत आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आहोत असं म्हटलंय. आजच्या या बैठकीला मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. राम सातपुते यांच्या रूपाने भाजपने सोलापूर जिल्ह्यातूनच विधानसभेत प्रतिनिधित्व केलेला उमेदवार दिलाय. आज राम सातपुते हे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर 4 दिवसांनी पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनाला आले असून सोमवारी त्यांनी सोलापुरात जाऊन विविध नेते मंडळींच्या गाठीभेटी घेतल्या. मंगळवारी ते सोलापुरातून माळशिरस तालुक्यातील मेळाव्यास गेले, तर काल ते पंढरीत आल्याचं दिसून आलं. तर विठ्ठल दर्शनानंतर ते माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या भेटीसाठी परिचारक यांच्या वाड्यात गेले. तत्पूर्वी माध्यमांशी संवाद साधताना काय म्हणालेत सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते, पाहूयात. आपलं जे मत आहे त्या मताशी मी सहमत नाही आहे. सोलापूर हैदराबाद रस्ता झाला, सोलापूर विजापूर रस्ता झाला, सोलापूर त्या ठिकाणी अक्कलकोट रस्ता झाला, सोलापूरला जोडणारे चौबाजूचे रस्ते या ठिकाणी स्वामी महाराज त्या ठिकाणी खासदार असताना झालेले आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे की आमच्या खासदारांनी, मागच्या दोन्ही खासदारांनी जो विकास केलेला आहे त्या विकासाच्या जोरावर पुन्हा एकदा मी मोठ्या मताधिक्याने विजयी होईल. धन्यवाद. जय श्रीराम. वेळ झाली बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत कुठेही जाऊ नका. पाहत रहा न्यूज अनकट.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर बालवाडीचे अध्यक्ष या शब्दात टीका करत, माझे अनेक नेत्यांजवळ चांगले संबंध आहेत, त्यामुळे कदाचित त्यांना ते बघवत नाही, अशी टीका सुनील तटकरे यांनी रोहित पवार यांच्यावर नाव न घेता केली आहे. त्यामुळे पवार विरुद्ध तटकरे वाद पेटण्याची शक्यता आहे. काल रायगडच्या मुरुडमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी रोहित पवार हे देखील उपस्थित होते. त्यामुळे व्यासपीठावर रोहित पवार यांनी सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून सुनील तटकरे यांनी रोहा येथील प्रसिद्ध जागृत देवस्थान असलेल्या धावीर महाराज यांच्या यात्रेला भेट देत थेट माध्यमांशी संवाद साधत ही प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार हे बालवाडी मित्रमंडळाचे प्रमुख आहेत. बालबुद्धीपेक्षा त्यांना काय फार सुस्त असं मी मानत नाही. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला नाही. मला राजकारण शिकवण्याचा प्रयत्न करू नये एवढंच मला त्या ठिकाणी त्यानिमित्ताने सांगायचं आहे. कालच माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावरती माननीय मुख्यमंत्री महोदय, रायगड रत्नागिरीचे पालकमंत्री उदयजी सामंत, शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्र शेठ दळवी, आमदार महेंद्र थोरवे, जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, अशा विकास गोगावले, अशा शिवसेनेच्या एक प्रमुख नेत्यांची बैठक माझ्या समेत त्या ठिकाणी झाली. आम्ही चर्चाही केली, निवडणुकीची रणनीती, निवडणुकीचा एकंदरीत आढावासुद्धा त्या ठिकाणी घेतला. त्यामुळे आजपासूनच शिवसेना महायुतीच्या प्रचाराच्या निमित्ताने अधिक सक्रिय त्या ठिकाणी झालेली आहे. योगेशजी कदम यांचा काल संपर्क जरी झाला नाही तरी ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम यांनी अगोदरच लोटे परशुरामच्या परिसरामध्ये, गुहागरच्या परिसरामध्ये 2 मोठ्या जाहीर सभा त्या ठिकाणी घेऊन जवळपास प्रचाराची सुरुवात त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. भुसावळ येथे काल शिवजयंती निमित्त मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने शिवप्रेमी सहभागी झाले होते. या रॅलीचे उद्घाटन आमदार संजय भाऊ सावकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळेस भुसावळ नगरपालिकेचे नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 300नुसार आज जयंती आहे आणि शासकीय जयंती आणि तिथीनुसार या दोन्ही जयंत्या भुसावळमध्ये अतिशय उत्साह साजरा होत असतात. तशी तिथीनुसारची जयंतीची गौरव आवटे याने परिश्रम घेऊन बाईक रॅली आयोजित केलेली आहे. त्यासाठी सगळेच बाईक रॅलीचे हजर झालेले. आता ही बाईक रॅली इथून निघेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जाऊन त्यांना वंदन करतील. तिथे समारोप होईल. सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप शुभेच्छा. युवराज आज छत्रपती शिवरायांची जयंती आणि त्या जयंतीनिमित्त आज आपल्या ह्या परिसरामध्ये शिवशक्ती भीमशक्ती म्हणून एक रॅलीचं नियोजन, शिवजयंतीच्या निमित्त रॅलीचं नियोजन करण्यात आलेलं आहे. आणि आपण बघत असाल की सर्व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि ह्या उत्साहाचं रूपांतर लवकरच भक्तीत होऊन रस्त्याने छत्रपती शिवरायांचा जयघोष सुरू होणार आहे. यासाठी मी राजभाऊ आवटे, गौरव आवटे आणि संपूर्ण आवटे परिवार आणि या परिसरातील सर्वच कार्यकर्त्यांचं फार फार मी अभिनंदन करेन. त्यांनी अशी छान सुंदर असं नियोजन केलेलं आहे. तुळजापूर शहरातील नळदुर्ग रोडवरील एटीएम दरोड्यातील आरोपींच्या धाराशिव पोलिसांनी मुसक्या वळल्यात. 22 मार्च रोजी तुळजापूर शहरातील नळदुर्ग रोडवरील HDFC बँकेच्या एटीएमवर दरोडा टाकून दरोडेखोरांनी पोबारा केला होता. यातील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडील 85 लाख रुपये हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय. हा गुन्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक हसन गौर आणि उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉक्टर निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव आणि तुळजापूर पोलीस ठाणे यांनी उघडकीस आणलाय. सर, एटीएमचा तपास हा किती दिवसात लागलेला आहे? किती आरोपी त्याच्यात सामील होते? किती आरोपी पोलिसांना पकडण्यात यश आले आणि कॅश किती गेला होता आणि किती हस्तगत झालेला आहे? जे एटीएम कॅशचा चोरी झाला होता तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये, त्याच्यामध्ये खास करून ते ड्रायव्हर मुख्य आरोपी होता पारसे म्हणून. त्याचं डिटेल्स काढल्यानंतर आम्हाला बाकी 2 आरोपी निष्पन्न झालं. याचा एक प्री प्लॅन्ड अजेंडा होता की जे एटीएममध्ये पैसे भरायचं होतं कंपनी थ्रू, तर ते काही ना काही प्लॅनिंग करून ते टायर पंक्चर झालं म्हणून सांगून त्यांनी स्वतः गाडी घेऊन नंतर 2-3 गाडी चेंज करून त्यांनी सगळं पैसे अपहार केले होते. टोटल 85 लाखचं पैसे अपहार झाला होता. 420, 409, 406 असं सेक्शनमध्ये
तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. ह्याच्यामध्ये फर्स्ट आम्हाला पोलीस स्टेशनकडून CCTV फुटेजमध्ये क्लू भेटला. तिथून LCB टीम सोलापूरमध्ये जाऊन त्यांच्या नातेवाईकडे चेक केल्यानंतर आम्हाला दुसरा आरोपी निष्पन्न झाला. तिथं त्याच्या घरी 20 लाखाचं कॅश सापडलं. त्याचं इंट्रोगेशनमध्ये आम्हाला हे निष्पन्न झालं की ह्याने सिम चेंज करून मोबाईल चेंज करून कुठं कर्नाटक या बाहेर राज्यात गेलेलं असं माहिती भेटलं होतं. तर आम्ही सायबर आमचं टीम ते सगळं मोबाईल्स निष्पन्न केले. नंतर आम्हाला न्यू मोबाईल नवीन लोकेशन्स भेटलं. तर हे जे 2 आरोपी मुख्य आरोपी होते ते कर्नाटकमध्ये चामराजनगर म्हणून जिल्ह्यामध्ये होते. रात्री आम्ही त्यांचं टीमला कॉन्टॅक्ट केले. आमचं बॅचमेटच आहे तिथं. कर्नाटक पोलिसांनी आम्हाला खूप मदत केली. रात्री ते आरोपींना लॉजमध्ये ते शोधून काढले आणि आमचं टीम सकाळी पोहोचल्यानंतर इंट्रोगेशन केल्यानंतर त्यांच्याकडे एक 4.5 लाख 5 लाखापर्यंत त्यांच्याकडे कॅश भेटलं. नंतर हे आरोपींना इथं रिटर्न आणून इंट्रोगेशन केल्यानंतर बाकी जे उरलेले पैसे होते तर कंप्लीट 100% पैसे रिकव्हरी झालेले आहे. पूर्ण एक कोऑर्डिनेशन टीमवर्क झालं. SDPO ॲडिशनल SP त्यांनी पूर्ण कोऑर्डिनेशन केले आणि प्रत्येक अधिकारी त्यांनी याच्यामध्ये एक ना एक क्लू भेटल्यानंतर सगळं क्लू जोडलं. तर आम्हाला सगळं एक 4 ते 5 दिवसामध्ये पूर्ण तपास कंप्लीट झालेला आहे. धन्यवाद. वेळ झाली बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऑर्गॅनिक शेती म्हणजेच रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय खते म्हणजेच घनामृत, जीवामृत, कंपोस्ट खत यांचा सुयोग्य वापर करून केलेली शेती होय. सेंद्रिय शेती ही एक अशी प्रणाली आहे जी रासायनिक खते, कीटकनाशके आणि पशुखाद्याचे पदार्थ इत्यादींचा वापर न करता केली जाते. दीर्घकालीन जमिनीची सुपीकता वाढवणे हे त्यामागचे उद्दिष्ट आहे. उच्च पौष्टिक दर्जाचे अन्न पुरेशा प्रमाणात तयार करणे, जमिनीची दीर्घकालीन सुपीकता राखणे आणि वाढवणे, कृषी तंत्रामुळे होणारे सर्व प्रकारचे प्रदूषण टाळणे, वनस्पती आणि वन्यजीवांच्या अधिवासांसह कृषी प्रणाली आणि त्याच्या सभोवतालची अनुवांशिक विविधता राखण्याचा प्रयत्न करणे, रासायनिक शेतीवर पर्यायी धोरण विकसित करणे जे मार्गदर्शक तत्व असेल नैसर्गिक इकोसिस्टीम मधील जैविक प्रक्रियांच्या कार्यासाठी. आम्ही या प्रकल्पासाठी लागणाऱ्या बऱ्याच गोष्टींची पूर्तता स्वतः आर्यन्स ग्रुपच्या विविध प्रोजेक्ट अंतर्गत करत आहोत. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करतेय. पाहूयात उर्वरित घडामोडी. छत्रपती संभाजीनगरमध्ये काल एका तरुणाचा किरकोळ वादातून खून झाल्याची माहिती समोर आली आहे. चेतन संजय गिरी असं त्या तरुणाचं नाव असून सदर तरुण आपल्या मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेला असता त्यांची एकमेकांसोबत शाब्दिक चकमक झाली. त्या चकमकीत मित्राने त्याला चाकू भोगसून त्याचा खून केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात नवनाथ दहीहंडी, पवन मिसाळ आणि अमोल या 3 संशयित आरोपींना ताब्यात घेतलं असून यातील एक आरोपी फरार आहे. सदर फरार आरोपीचा तपास MIDC पोलीस करतायत. काल मध्यरात्री सुमारास एक हॉटेल लखतदार व्हेज रेस्टॉरंट आहे, त्याच्या मागे ओपन प्लॉट आहे अमोल ताटे या इसमाचा. तर त्या ठिकाणी चेतन गिरी, त्यानंतर पवन मिसाळ आणि नवनाथ दहीहंडे आणि विनीत असे सगळे मित्र एकत्र बसले होते. तर त्यांच्यामध्ये
वाद होऊन इसम नामे चेतन संजय गिरी याचं निर्ममपणे खून चाकूने मारून करण्यात आलेलं आहे. त्या संदर्भात त्याच्या वडिलांची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल केलेला आहे आणि अद्याप हवा तो आम्ही पवन मिसाळ आणि नवनाथ बेहंडे यांना अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध चालू आहे. नेमकं कारण काय असू शकतं? काही कारण जर तपासामध्ये ते निष्पन्न होईल नक्की कारण काय आहे, पण त्यांचं सडन प्रोव्होकेशन आहे त्याच्यामध्ये आणि त्यामधूनच ही घटना प्राथमिक घडल्याची दिसून येते. यांच्यावर काही अगोदरचे गुन्हे वगैरे काही दाखल आहे? त्याच्यामध्ये एक जो पाहिजे आरोपी आहे विनीत सूर्यवंशी, त्याच्यावर एक छावणीमध्ये 307चा गुन्हा आहे, विरुद्ध क्रिमिनल रेकॉर्ड आहे. अजून काही गुन्हे वगैरे होण्याचे काही चान्सेस आहे? नाही. अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील धुमाळवाडी शिवारात असलेल्या निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यावर वीज वाहक तारांना 3 आदिवासी तरुण चिटकून होरपल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नसून एक तरुण 70% भाजलाय तर दोघे कमी प्रमाणात भाजले. दत्तू गावंडे, नितीन मध्ये आणि रोशन मध्ये हे तरुण धुमाळवाडी शिवारात उजव्या कालव्याच्या शिवारात ट्रॅक्टरवरून जात असताना या पुलावरून गेलेल्या तारांचा ट्रॅक्टरला स्पर्श झाला आणि विद्युत प्रवाह ट्रॅक्टरमध्ये उतरला. यावेळी तरुणांनी केलेल्या आक्रोशामुळे स्थानिक जमा झाले आणि त्यांनी तरुणांना तातडीने अकोला येथे रुग्णालयात नेले. या घटनेमुळे महावितरणाचा आणखी एक गलथान प्रकार समोर आलाय. यापूर्वी या ठिकाणी अशा घटना 2-3 वेळेस झालेल्या आहेत. आम्ही वारंवार महावितरणच्या अधिकाऱ्यांना आणि कॅनॉलचे आपले शेख साहेब आणि मंडलिक साहेब यांनाही यापूर्वी आम्ही सांगितलं होतं की या लाईनचं अंतर खूपच 2-3 फुटाचे 10 फूट 2 ते 3 फुटाचं अंतर माणूस उभं राहिल्यानंतर 2 ते 3 फुटाचं अंतर शिल्लक राहते. तर त्याची काळजी घ्यावी, ही लाईनची काहीतरी शिफ्टिंग करून व्यवस्था करण्यात यावी असं आम्ही वारंवार सांगितलं होतं. परंतु याची कुणीही दखल घेतलेली नाही अधिकाऱ्यांनी. आणि आता असं वाटायला लागलंय की कुणीतरी याचा बळी कोणाचा तरी बळी घेतल्याशिवाय हे लोक काम पूर्ण करणार नाही का? वर्ष झाले आमच्या गावामध्ये कॅनॉलची कामं चालू आहेत. आम्ही एक माणूस 12:30 वाजता कॅनॉलच्या याच्यात 30 फूट खाली पडला होता, तोही वाचवलाय. आजही या मुलांचं काय होतंय काही सांगू शकत नाही आपण. तरी याची दखल प्रशासनाने घेऊन योग्य ती कार्यवाही करावी आणि योग्य तो व्यवस्थित सुव्यवस्था करून द्यावी नागरिकांची, अशी आमची मागणी सर्व. वेळ झाली आहे या बातमीसह बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अँड कट. धन्यवाद.